अगं बाई, हा काय बिचारा परत पिऊन आलाय काय? सकाळची कमी पडली होती काय तुम्हाला? हा, आत्ताच काम करू म्हटलं जेवायला बसायचं तर हा डुलत डुलतच आलाय. जेव ना मग. काय जेवायला? अहो जेव ना मग, म्हणजे हेच रोजचं भाजी भाकरी जे काय असेल ते काय कमवून आणून देतो काय मला तू? रोज रोज काय ते भाजी भाकर मग काहीतरी कर. काय? मटन चिकन. अहो आज वार कुठला? चिकन मटन बिटन तसलं काय नाही केलं. काय आणि नाही, मटन काय फुकट आहे काय? हा, चिकन कर ना मग. ते पण फुकट नाही आजकाल. अहो 200-250 रुपये चिकन मटणाला लागते. आपण मग अंडे करायचे मस्त चकमक. ते दुकानवालीचं दुकान बंद आहे तिकडं, अंडे मिळतात मग आता तिथं. हे भाजीपाला कोण काय रोज रोज? ते मग बटाटे खा नाही तर नका खाऊ. काय माझ्यावर उपकार करताय? नाही, मला तू ना काहीतरी चांगलं कर. काय चांगलं बिंगलं काय नाही. खायचं असेल खा, नाहीतर झोपा तसंच झोपून द्या. काय गरज नाही. दारूनं पोट भरतंय ना, डोसा दारू आणि झोपा तसंच. काय गरज नाही. काही ते लोक असं आहे. अहो ते मस्त हातूनच काय भांडी घेऊन बसायचं गरज आहे? आण काहीतरी अंडे आमलेट कर कडक. आमलेट कर म्हणून नाही तर भुर्जी बनव. हा, ह्याला रोज रोज अंडी मटन आमलेट चिमलेट काय रोज रोज नाटकं लावलेत. कच्ची पक्की भुर्जी कर. मी नाही खाणार वांगे. खा नाही तर नको खाऊ. बटाटे तूच काय. ह्याचं रोजचं कामं करा घरातले हे ते. आईला आता वहिनीचं मागचं द्यायला नव्हतं, आता वहिनी देते का नाही का नो. हा आता बेवडा आहे, झोपेलेच राहतो ओढ्याचा. वहिनी वहिनी. काय हो भाऊजी तुम्ही? अहो काय बाई, हे दारू पिलेलंच एवढा वास मारते घरात. मला चांगल्या माणसानं घरात आत बोलवायचं पण लाज वाटते. दारू पिऊनच पोरं झाली. तुम्हाला साखर द्या बरं एवढी. हा, का बरं आज साखर का मागायला आले इकडं? द्या ना पण खरंच. हा बरी, बसायला कसं सांगू आता? बेवड्याजवळ बसायचंय का तुम्हाला? आणि का मला ते हा म्हणतो होता बेवडा, म्हणजे माझ्या बायकोने लय भांडी भेटले म्हणे कशाची? गव्हर्नमेंटकडून. कसली हो? हा ती का? कोणते? मला दाग पाहिजे होते ते भांडी. माझी मम्मी म्हणतो ती भांडी लय भारी भारी भेटत म्हणे हा. शासनाकडून. म्हटलं मी बघून येतो म्हणलं आज कशी. मला वाटलं हाच असतील हलके हलके शासनाची भांडी. अहो काय भांडी मी बाहेर पण दिलीत ना, इथं पूजा आहे ना, तर ते सकाळीच बायका त्या घेऊन गेल्या. आणि काय ते बघायचंय का? या या, हे जरा वास येतोय किचन मध्ये, पडदा बंद करून घ्या वाटले तर. तुम्हाला साखर पाहिजे ना? हा साखर पाहिजे. हे बघा, हे टोप एक मिळाला होता. हा काय टोप? हे कुकर पण भेटलं का? हो, हे कुकर. कुकर चांगलं भेटलं मग. अहो हे दुकानात बाहेर किती 1500-1600 सांगितली होती. हा का? मग बरं आहे ना उलट. आणि जड पण आहे बघा तरी हातात घेऊन. अरे बापरे, मग चांगलं आहे की नाही? 1000 रुपयात एवढं वस्तू भेटल्या का? काय 1000 रुपयात एवढ्या वस्तू भेटल्या का? अहो ते आता हे आले डबे ना. पण भेटले का? अहो शासनाचं आता आले ना ते लाडक्या बहिणीचे, ते लय बायकांची चमडी झाली बघा. काय 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 भांडी दे, हे दे ते. त्याचे भांडेच घेतले काय तुम्ही? नाही, बँकेत पण ठेवली की थोडे पैसे. हे काय बेवड्याच्या जीवावर राहायचं का विश्वास ठेवून? बँकेत पण तिथं ठेवले. काही खरं नाही मॉडेल. बरं तुम्ही आज साखर कशी मागायला आला? आज साखर पण बघा ना. हो माझं पण मी बाजार भरला नाही, म्हणजे आहे माझ्याकडे आता थोडी द्या. एक चहा झाला बघा. तुमच्या हातचा मग आईनं नाही मिळाली का गावात काय असं अनुदान म्हणून? हे जे काही सरकारकडनं मिळतं ते होते पण बंद पडले. खोलूनच झाले. खोलून द्या, नाहीतर आहे ते पण सांडून जाईल. नाही तुमचा लय जीव घेतलाय नाही. त्याच्यामुळे तुम्ही एवढे हे झाले. तुम्हाला काहीतरी कमी पडतंय तुमच्या शरीरात. काय कमी पडतं? तुमच्या शरीरात ना काहीतरी कोणता तरी घटक कमी पडतोय. हा, तुम्हाला त्याची गरज आहे. कोणता घटक हो? पाणी बिणी जेवण खाणं तर सगळं व्यवस्थित असतं. त्याला ना आमच्या सायन्समध्ये ना त्याला हार्मोन्स म्हणतात. तुम्हाला बघून माणसं कळतं हार्मोन्स कमी येते? बघून नसेल कळत तुम्हाला? मला लगेच कळतं. काय तुमच्यात हार्मोन्सची कमतरता आहे. हे बघा खोलला. मग गडे असून नाही खोलू शकले मी. खोललं. माझ्यात काही कमी नाही. तुम्हाला एक सांगू का मी? तुम्ही ना अशा ह्या साखरेसारख्या आहे गोड कधी बघितलं. खायची वस्तू तर नाही. पण तुम्हाला आहे ना
हा बेवडा म्हणजे आग्यामुळं सारखं लागलेलं आहे. सगळं मेलं त्याचं लक्षण काय तर माझं नशीबच म्हणायचं गप्प बसायचं काय दुसरं. वहिनी खरंच सांगतो तुम्हाला, शपथ, काय तुम्ही ना खूप भारी दिसता, शोभतीने त्याला. हा ना, माझ्या आई वडिलांनी केली ना चुकी, आता काय आता इंद्री नशिबात केली. का वहिनी एक विचारत तुम्हाला, राग नाही येणार ना? ती मागं ती पोरगी आणली होती बा तुम्हाला दाखवायला इकडं, कुणी? हां मी भावना, हां हां ती पळून गेली बरं काय का पोराबरोबर. काय कुणाबरोबर? ती नाही काय झोपडपट्टीचं पोरग ते. हां 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 तो विलास. बरोबर. काय तिच्या तोंडाला आग लागली मग काय पुढं? काय गेली तुम्हाला आवडत होती का? हां ती भेटायला म्हणून तुम्ही आलेला. दाखवायला ते आणले की एक दिवस मी. अहो विसरायचं काय नाही, टेन्शन काय कमी आहे का? आणि अजून हे चालले नाही काय काय काय, हे इकडं भरा फॉर्म तिकडे भरा. खरं वहिनी बरं का, तुमचं हे जे डोकं आहे, हात लावू का? डोकं जे आहे ना, हां 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 त्या बेवड्यामुळे तुमचं डोक्याचं खोकं झालं, खोकं या असं खोकं झालं तुमचं. अहो ते नाही ना, काय झालं? नाही मला वाटलं काय इथं बसले काय, ही खिडकी उघडी आहे ना तर ती गवताचं नाही नाही असं वाटलं मला, कॉक्रोच काय गवताची कीटक असतात ना काय बाई, काय सांगायचं तुम्हाला. हा ते बेवड्याचा विषय चालला होता ना. अहो ही कागदपत्रासाठी मला एवढ्या लांब जायला लागतं. हां तिथून आले की त्यांचे हे डॉक्युमेंट आण, ते डॉक्युमेंट आण, हे असं रेशनिंग कार्ड पाहिजे आणि एवढंच अमाऊंट दाखवा, तेवढंच अमाऊंट दाखवा. मग ते वैतागून गेले हो मी. हे काय फुकट मिळते काय? खूप मेहनत करायला लागते त्याच्या मागून. एक बोलू का? मग तुम्ही याच्याजवळ राहत आहे, तुम्हाला असं म्हणजे वाटत नाही का काय, असं अनकम्फर्टेबल वाटत नाही? वाटते काय, वाटून आता करणार नाही का. साखरेचा डबा परत बसवला बघितलं. अनकम्फर्टेबल वाटत नाही का तुम्हाला? म्हणजे असं तुमच्या बरोबर नाही, ह्या बेवड्या बरोबर असं तुमचा नवरा बेवडा आहे आणि अजून इतके दिवस झाले तुम्हाला मूळ बाळ नाही काही, असं तुम्हाला वाटत नाही का? असं काही तुमचं म्हणजे वाटोळं झालंय असं काही वाटत नाही का तुम्हाला? वाटतं काय आता, वाटून तरी काय करणार. आता त्याला म्हणणार आहे का मी? काय नाही म्हणत मी त्याला, मला त्याच्याकडून काहीच नको आहे आणि बोलायची पण इच्छा नाही ना, काहीच नाही. तुम्हाला साखर पाहिजे होती ना. असं नाही ना, तुम्ही ना जवान तरुण आहे. एवढी बस बदल बस का अजून देऊ? बदल, तुम्ही एवढ्या तरुण आहे. नाही तर थोडी खाऊन घ्या अजून. ऐका ना वहिनी, तुमचं लक्षच नाही माझ्यावर. हां बोला ना. तुम्ही एवढ्या तरुण आहे, एवढ्या भारी दिसता. असं करते, चहाच करून देते आता आणि तुम्ही चहाच पिऊन जा तुम्ही माझ्या हातचा. तुम्ही फक्त बोलले तरी मी चहा पिल्यासारखं आहे. मग तरुण नाही आता काय करणार मग? तुमची ना मला खूप, नवरा तरी आहे ना, म्हणजे माणसं असं नाही म्हणणार की बाईचा नवरा मिलाय वगैरे असं. ऐका ना, तुमची खूप काळजी वाटते मला. हां ते दुसरे भाऊजी पण म्हणत होते तुमची काळजी वाटते जरा असं. कोणते? म्हणत होते ते नाही का आपल्या इथं राहतात बघा, पण मी त्यांना भाऊजीच म्हणते असंच. पक्का हो पक्का. त्याला ना त्याच्यावरती ना ही टाकी त्याच्यावर ठेव आणि ते काढी लावून. का बरं? त्याचं नाव नाही काढायचं माझ्यापुढं. आता काय झालं? तो माझा कट्टर दुश्मन आहे. अहो तुमचा दुश्मन असेल तो, पण मला ते वहिनी बोलतो ना. मी काय बोलतो तुम्हाला? काय वहिनी? वहिनीच आहे ना तो माझी. वहिनीच्या पलीकडे आहे. कोण? हां वहिनी बोलतात ना काय आपली घरात. वहिनी ऐका ना, तुमच्याकडून प्रत्येक गोष्ट मिळते का याच्याकडून तुम्हाला? छे हो कसलं काय? तुम्ही मोकळं बोला ना व्हायचं का, लाजू नका ना. आता काय त्यात मला लाजायचं? खूप काळजी वाटते तुमची. अहो काळजी वाटते म्हणून तर मी तुम्हाला बोलली नाही आम्ही चहा करून देऊ का. ते तुम्ही एवढ्या सुंदर, एवढ्या मला खूप आवडतात तुम्ही खरंच. पण आता मला आवडून पण मी तुमच्याबरोबर काहीच नाही करू शकत. का? का म्हणजे एक मी विवाहित आहे आणि विवाहित स्त्रीनं असं काही करायचं म्हणजे कायद्यानं गुन्हा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल एका बाईनं मुलाबरोबर असं काही केलेलं पकडलं तर ते गुन्हा दाखल केला माहिती आहे. जर असं कोणाला सापडलं तर मला माझं नाव बदनाम करून नाही घ्यायचं बाबा. वहिनी ऐका ना, मला फक्त एकदा
एकदा संधी द्या फक्त. अहो, तुम्हाला तुम्हाला मुलबाळ- माहितीये तुम्हाला तुमचं मुलबाळ वय होते? किती आहे मला सांगा बरं. ऐका ना. ऐका तरी. तुम्हाला मुलबाळ होत नाही ना? ते होतील हो, त्याच्यात काहीतरी असेल कमतरता म्हणून होत नाहीत. मला होतील मुलं. मी आहे ना. हा मग मी तेच बोलते. तुमचं वय काय मी आहे? देतो ना तुम्हाला. ऐका तरी माझं वय काय आहे तुमचं. माझं 35 चालू आहे. वाटत नाही हो 35. तुमचं माझं वय सारखंच आहे. 35 वाटतच नाही वाटत? कारण मला हसायला येते, कारण 35 वाटतच नाही तुम्ही. मला काय वाटलं आजकाल 25च्या आत काय असं जर बायकांची लपडी केली ना तर ते अनलिगल समजून बायकांना पण जेल होऊ शकते. माहिती आहे का तुम्हाला. माझं वय जास्त आहे ना. मी 35चा आहे ना. तुम्ही खोटं खोटं सांगितलं तर. असं वाटत नाही मी 35चा आहे. पण मी तुम्हाला 35 माहिती आहे आहे. का. तुमचा तर माझ्यात आहे ना 1 वर्षाचं अंतर आहे. अहो मध्यंतरी आपण लग्न सुद्धा करू शकतो तुम्ही ठरवलं तर. काय आणि ह्याला कसं सोडायचं मग. याला देऊ ना आपण ढकलून कुठंतरी विहिरीत वगैरे. विहिरीत ढकलायचं पाप आणि गुन्हा झाला तो. अहो आजकाल एवढ्या एवढ्या गोष्टीवरून पोलीस शोधून काढतात गुन्हेगार कसा आहे तो. माहितीये का तुम्हाला. बरं मी काय म्हणतो, तुमच्याकडून त्याला ज्या गोष्टी तुम्हाला भेटतील ना त्या गोष्टी देतो ना मी तुम्हाला. अहो तुम्ही खूप सारं काय द्याल हो, पण त्याच्या हातून कसं जायचं बाहेर, निघायचं बाहेर ते मला सांगा. बाहेर माझं निघाल तुझं नाही. हो पण हे केस बीस असं काय ते पोलीस झंझट त्यामुळं मला ना ह्यासल्या गोष्टीत फीलच नाही होते. खरं सांगू. काहीच नाही होत. ऐकत जा माझं. माझ्याशी लग्न करा. लग्न करायची काय गरज आहे. लग्न याच्याशीच राहते. फक्त पोरग माझं ते पोरग देतो ना. तुला मम्मी बनायची आहे का नाही. ऐका तुला मम्मी बनायची. तुम्हाला माहितीये का हे सगळ्यांना माहितीये. त्या बेवडा आहे ना म्हणजे जो माझा नवरा आहे ना तो मुलं नाही देऊ शकत हे माहिती झाले सगळ्यांना. मी आहे ना. अहो मग त्याचं माहिती झाले तर मग मुलं कोणाच्या असं विचारणार ना माणसं. ऐका ना. बरं ती जाऊ द्या. मुलाबिलांचं नंतर बघू आपण. फक्त एकदाच करू. त्याच्यानंतर परत मी कधीच येणार नाही. मग मला सोडून कुठे जाणार. कुठंच करू. मग रोज करू ना प्लीज प्लीज. आपण कुठं त्या बेवड्याच्या बाजूला बसूया का. हां काहीतरी वाजलं ना. दुसऱ्या रूममध्ये जाऊ. अच्छा भरपूर मोठं घर आहे ना तुमचं. दुसऱ्या रूममध्ये जाऊ. ते बेवड्याची नाही जागा येतो. अजिबात नाही. वहिनीला आहे ना. वहिनीला आज आहे ना विचारतोच मी. दादा गेला असेल काम. पाखरू आलं गावात. ती एकटीच. वहिनी हाय हाय. काय म्हणताय. बसा. आज अहो दादा पण जरा बाहेर गेलाय. बसले जरा कंटाळा आला. आज काय बाहेर गेले आणि पाऊस येतोय ना. तुम्ही असे का हो? कसं बाहेर गेलाय असं. ते मला सांगतात गेले हो, असं तसं बोलायला ना थोडस. नाही मला वाटत मला ते. नाही ते सांगतात मला की मोठे लोक असेल ना तर मला जरा आव जाऊ लाव. नाहीतर असं बोललं तरी चालतं. आता एरवी तुमचा भाऊ आहे ना मग तुमच्यापासून काय लपवत. तुम्ही माझ्यापासून काही लपवता का नाही ना. तसंच आमचं पण कसं लव्ह मॅरेज आहे पण आम्ही अरेंज करून घेतलं. मला माहिती. मग बोला आज आज काय खुशीत दिसतंय. आज विशेष काहीतरी काम असणार आहे. त्याशिवाय लाडीगुडी कशी वहिनीकडे लावताय. खरंच तुम्ही ना एकदम मास्टर झाले बरं का याच्यात. काय काय काम आहे आज. काय नाही. कुठं काही पिक्चर बघायला जायचंय का. पिक्चर बघायला गेलो तर मागच्या वेळेस तुमच्यासोबत खूप मजा आली होती. माझ्यासोबत आपण नव्हतं गेलो. खूप लवकर विसरता हो तुम्ही. अच्छा हा. सय्यारा. किती किती रडले होते बाप तुम्ही. बापरे. हा 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 अच्छा. खूप रडले होते तुम्ही बाबा. तो ना अहो ते घरात मी एकदा तर जरा इकडे तिकडे ते चालले ना टेन्शन घरातलं त्यामुळे विसरले असेल. बोला ना आज काय काम काढलं. काम होतं एक पण आता कसं बोला काय. अहो बोला किती माझा. भाऊ कधी येणार आहे. आत्ता 5:30 वाजले ना. 6:30 पर्यंत येतील. म्हणजे 1 तासात. का मला आहे ना मग तुम्ही एकटेच आहे ना घरी. सध्या तर मी एकटे आणि तुम्ही. अच्छा. काय काम होतं बोला तरी पटकन. आपण दोघंच आहे का मग. हा मग दिलं असतं मला. काय काय रूम. रूम कुठला. आपला तर एकच रूम आहे.
हाच ना मग. मग तुमचा वाला. रूम पाहिजे कशासाठी? माझी ना एक गर्लफ्रेंड आहे, हम्म. तिला ना मला आणायचं इथं खूप दिवस झाले. मला ती गोष्ट म्हणजे मी कधीच केलेली नाही, मला करायची. अहो तुमचं डोकं बिकं फिरले काय? तुमचा भाव आला तर तुमच्यासहित मला पण बाहेर काढेल. बोलेल हे चाळे चाललेलेच काय घरात तू? हा वहिनी ऐका ना, मी आजपर्यंत आहे ना ती गोष्टच केलेली नाही. अहो नाही केली बरोबर आहे, पण आता टाइम काय झाला तो, म्हणजे तुमचा दादा कधी येऊ शकतोय? मी 10 मिनटं लागतील मला. ऐका ना तुम्ही प्लीज. का 10 मिनिटं म्हणजे? आता आणले का बरोबर तुम्ही? कोणाला आणायचे ते? आणली नाही, मग तिला मी घेऊन येईल ना. तुमची परमिशन काढायसाठी अहो आलोय. तुम्ही घेऊन येईपर्यंत टाइम होईल ना. मग 10 मिनटं पाहिजे. आणि जर कोण आलं तर? आणि माझ्यावर परत तुम्हाला माहितीच आहे मग. दादा आला तर मी त्याला उत्तर देईल. जाऊ दे, कसं बोलेल मी त्याची. काय सांगणार? एकतर मला सांगायला एवढा टाइम लावला तुम्ही, अर्धा तास. एक विचारू का, हे असं ते तसं. हां वहिनी मग कसं बोलणार आहे तुमच्याशी direct? अहो बोलायचं त्यात काय? आजकाल सगळीकडे कॉमन आहे ना, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड माहिती. बोलायचं माझी एक गर्लफ्रेंड आहे, आपण तेव्हा गेलेलो मूवीला, तीच आता येणार आहे परत अजून. बोलायचं ना त्यात काय? ती नाही आहे ना, मग दुसरी. हे माझं कर्म. ती आहे ना, अहो एकच ठेवा कोणतरी. तसं नाही झालं. ती आहे ना फक्त फोनवर बोलायची. जी गोष्ट मला पाहिजे ती गोष्टच देत नाही, मग तिला कशाला ठेवू मी? ते पण बरोबर आहे. पण हे बघा आता खरंच वाजले किती? 5:45 झाले. मग आणि जर आलेच घरातले कोण? दादाला फोन लावून द्या बरं. हॅलो. हां दादा, 500 रुपये लागत होते मला उचले. कधी येणार आहे पण तू घरी? 10 वाजतील. 10 वाजतील. 10 वाजतील म्हणते. अहो तुम्ही तर ते भाऊजी घरी आले आणि मला म्हणत होते 600 रुपये पाहिजे, 500 पाहिजेत, काहीतरी असं बोलत होते ते. पण मी म्हटलं दादा तर काय अजून नाही आले, येतील आता 6 वाजता. म्हणून कॉल केला विचारायला की त्यांना पैसे देऊ का, की तुम्ही येणार किती वाजता तेव्हा द्यायला येतील. अच्छा अच्छा, मी देऊ का? तुम्हीच या हो. अच्छा, नाही जमणार आहे का तुम्हाला लवकर यायला? हां ठीक आहे ठीक आहे. हां हां हो हो, चहा नाश्ता देते त्यांना. बर. काय शातील दिमाग आहे? अहो 10 वाजता येणार आहे ती, 10 वाजता. नशीब. मग कोणाची वाट बघते आता? जा घेऊन या पटकन. पण एकच ठेवा, गर्लफ्रेंड एकच ठेवा. 1000 गर्लफ्रेंड करू नका. मुली दुसऱ्याच्या काय रस्त्यावर पडलेल्या नाहीयेत. वहिनी ऐक ना, हे बघ, तू माझी एकदम जवळची मैत्रीण आहे का नाही? तुला मी खरं सांगतो, ऐका बघ. तिला मी ना पहिलेवालीला काय थिएटरमध्ये तिला काय बोललो, मला किस पाहिजे म्हणलं, अंधार पडला. दिला का तिने? नाही दिला. अहो ती मला टच करून देत नव्हती. ऐक ना, बघ वहिनी मला एक सांग, आपण फ्रेंड्स आहे बरोबर आहे की नाही? हे बघ, असं जर हात टाकला तू सुद्धा नाही म्हणत नाही, आणि ती लगेच मी वहिनी हड हड असं. अहो, मी काय कुत्रा आहे का यार? हाड नाही. त्याच्यामुळे माझा खूप राग आला तिथं. असतात मुली, काहींना नाही आवडत असं. आणि कसं डायरेक्ट शरीरापर्यंत जाण्या एवढं असं हे नाही करायचं. पहिली मैत्री करा, चांगलं समजून घ्या एकमेकांना, आणि मग हे बाकीच्या गोष्टी ना. असं डायरेक्ट कोणच नाही कोणाला काय करू शकत ना. बरं, हे नंतर सांगते मी. तुम्ही आता जर कुठं झालं होतं सांगत बसू स्टोरी, दादा यायची वाट बघू. सांगा ना, मला एक्सपिरियन्स सांगा. तुम्हाला ना काय सांगू, आता आमची स्टोरी सांगायला लागली ना तर खूप टाइम होईल. मी पहिल्यांदाच करतोय, मग काय मला काय करावं लागेल? सेफ्टी वगैरे घ्यावं लागेल का? गोळी वगैरे अहो खावं तुमची म्हणजे हे नाहीत का मुलं, फ्रेंड नाही आहेत ज्यांनी असं म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे फिरवलेले आहेत? त्यांना विचारायचं ना. मला पण लाज वाटते माझा एक ना. फ्रेंड शेवटी किती जरी झाले तरी तुम्ही धीर आहात म्हणजे. माझा एक फ्रेंड आहे, मला तो म्हणे किंवा ह्या गोष्टी आहे ना दादा, जेव्हा आता आजचं एक कसं तरी म्हणजे ऍडजस्ट करा, नको रे आणि बाबा. त्याला एक्सपिरियन्स नाही, विचारायचा नको. थोडासा म्हणजे. माझं आहे ना
मला एक मित्र आहे माझा, तुम्हाला म्हणे झेंडू बाम लावा म्हणे. कशाला? मला आणि काय बोंबलं? हा का बरं हसताय तुम्ही? अहो तो मुद्दाम बोलला तुम्हाला. अहो तुम्हाला मुद्दाम बोलला. असं कोण काय करतं का? झेंडूबाम साधा तुम्ही कपाळाला लावला, झोमतो ना. हा आणि मग तुम्ही काय अवघड पाडला काय? झेंडूबाम लावून काय पाण्यात बसणार आहे डुबक्या मारत? तिनेच सांगितलं मला. मग त्यालाच लाव म्हणायचं. आणि पावर पावर येते म्हणे. अहो त्याने तुम्हाला मूर्ख समजलं. हा का? मग अरे देवा, मी तुम्ही ना- खिशातच बॉटल आणली होती मी. ते ना बामची बाटली टायगर बाम घ्या आणि त्याला द्या लावायला. आणि त्याला बोल तू माझ्यासमोर लावून दाखव. आणि मग तुम्ही लावतो असं बोला. हे आत्ताच आपण नंतर बोलू. बट तुम्ही ना प्लीज सांगा ना पोरगी मला कशी काय. आहे मला सांगा ना प्लीज 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 पोरगी सांगा ना. पोरगी तुम्हाला सांगतो एकच नंबर आहे. मग आणि प्लीज मला बघायची तिला. पहिल्यांदा कसं करू मला सांगा ना. आता ही काही सांगायची गोष्ट आहे का? तिथं पण पहिल्यांदा माझं पण पहिल्यांदा. हा मग आम्हाला पहिल्यांदा काहीच बोला. अनुभव नाही. अनुभव नाही पण तुम्हाला तर माहितीच असेल ना. आता तुम्ही काही लहान एवढे पण लहान नाहीये की बाकीचं काही कळत नाहीये. हो सगळं खरं आहे पण मी केलेलं नाही ते आजपर्यंत. हे बघा कोणीच काही पहिल्यांदा केलेलं नसतं ना. आईच्या पोटातून कोण शिकून आलेलं असतं. बरोबर ना? सगळं ऑटोमॅटिक होऊन जातं प्रेम असेल तर. आणि प्लीज खरंच म्हणजे आता म्हणजे मी कसं सांगू, म्हणजे मी एक बाई आहे, एक तुम्ही आता किती जरी झाली तरी पुरुष आहे. पुरुषांशी थोडंसं म्हणजे आता दादाशीच बोलून घ्या ना तुम्ही आणि त्याला विचारा. आणि मग मुलीला वाटलेस तर मी सांगू शकते, तिला सांगू शकते मी. ती जर माझ्याशी बोलली ना तर मग मी तिला सांगू शकते काय करायचं. चालेल. मग वेळ कशाला वाया घालवत आहे? ही बघा ही मुलगी. हां अहो ही काय बोलताय? माझी मस्करी तर करत नाहीये ना? हीच तुम्हाला मी लाईव्ह आणून दाखवतो. लाईव्हच करणार आहे काही नाही ना? प्लीज आणा हो तिला. आता वेळ मिळाला तर घेऊन या ना. घेऊन येतो. या बाई लवकर. मी लवकर काहीतरी बनवू का तुम्हाला खायचं? नाही काहीच खाण्याचं? नको काहीच नको. मेन काम करू दे फक्त. बरं ठीक आहे ठीक आहे. या या लवकर या. हो काय बाई आजकालची मुलं ना डोक्याला ताप आहेत. आता लवकर या म्हणजे झालं. आजची तरुण पिढी आहे ना ह्यामुळेच बिघडली. ना कोणाची विचारपूस करतात ना कोणाचं काय. नशीबाज ते पण उशिरा येणार आहेत म्हणून.